गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण ऑन सेइंग प्लीज हा पाठ शिकणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर। ही वॉज बॉर्न इन 1865 अँड died in 1946. He started his literary career as a journalist. At the age of 37 he was appointed editor of the Daily News London. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात पत्रकार म्हणून केली आणि वयाच्या 37व्या वर्षी त्यांची डेली न्यूजच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली। अंडर द pseudonym Alpha of the Plow, he made regular contributions to the Daily News, the Manchester Evening News, etc. तर त्यांनी pseudonym म्हणजे काय, टोपण नाव। तर अल्फा ऑफ द प्लो या टोपण नावाने त्यांनी डेली न्यूज आणि मँचेस्टर इव्हनिंग न्यूज तसेच इतर काही वर्तमानपत्रासाठी लेखन केलं। हिज एसेज आर युनिफॉर्मली एलिगंट, ग्रेसफुल अँड ह्युमरस। त्यांचे निबंध जे आहेत तर ते वाचनीय आणि विनोदी असतात। The Pillars of Society, Pebbles on the Shore, Many Furrows and Leaves in the Wind are some of his best known writings. Pillars of Society, Pebbles on the Shore आणि Many Furrows and Leaves in the Wind ही त्यांचे काही गाजलेले लेखन आहे। His uniqueness lies in the ability to teach the basic truths of life in an easy and amusing manner. त्यांच्या लिखाणाचं कौशल्य असं आहे की ते दैनंदिन आयुष्यातील वास्तव अतिशय मनोरंजकपणे आपल्यासमोर ते मांडत असतात। ही रेज्ड द क्वेश्चन ऑफ मोरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ। दैनंदिन आयुष्यात नीतिमत्तेचा प्रश्न त्यांनी लावून धरला। इन ऑन सेइंग प्लीज ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ अँड एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर। आज जो आपण पाठ शिकणार आहोत ऑन सेइंग प्लीज, तर त्यामध्ये त्यांनी सद्वर्तनाचं महत्त्व सामाजिक जीवनात काय आहे, सौजन्य आणि शिष्टाचार किंवा नम्रता माणसाच्या वर्तनात असल्याने त्याचा काय फायदा होतो हे सर्व त्यांनी या पाठातून सांगितलेलं आहे। ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड अँड हाऊ डिस्कर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉइल ऑर पोल्यूट इट। तर त्यांनी दाखवून दिलेलं आहे की नम्रतेनं केलेला संवाद हा आजूबाजूचं वातावरण तेवढंच मधुर बनवतो आणि तुम्ही जर अशिष्ट वागत असाल तर त्याने हे वातावरण बिघडण्याचं काम केलं जातं, हे त्यांनी या पाठातून सांगितलेलं आहे। पेज नंबर 14 वरचा फर्स्ट पॅसेज ऑन सेइंग प्लीज। द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस हू थ्रीव अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग अँड वॉज फाइंड फॉर द ऑफेन्स वॉज अनडाउटेडली इन द रॉंग। लिफ्टमन जो आहे तर त्याने ऑफिसमधल्या एका व्यक्तीला, प्रवाशाला लिफ्टमधून बाहेर फेकलं, त्या गुन्ह्यासाठी त्याला दंड लावण्यात आला। निश्चितच तो चुकीचा वागला होता। इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज। आणि त्यांच्या त्या भांडणाचं किंवा त्याने एका प्रवाशाला फेकून देण्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे तो प्रवासी त्याला प्लीज म्हणाला नाही। द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप, द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज अँड धिस कन्सेशन बीइंग रिफ्युज्ड ही नॉट ओनली डिक्लाइन टू कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन बट हर्ल द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट। आणि केवळ प्लीज या शब्दामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला। तो व्यक्ती त्याला टॉप म्हणजे वरच्या मजल्यावर असं म्हणाला आणि त्या लिफ्टमनची मागणी होती नुसतं टॉप नाही तर टॉप प्लीज असं म्हण, आणि हे त्यानं नाकारलं आणि दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचा विपर्यास शेवटी भांडणामध्ये झाला आणि भांडणातून मग त्या लिफ्टमनने त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं। दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार। Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. तर अशिष्ट वागणे किंवा शिष्टाचार न पालन करणे तर हे काही भांडणाचं कारण होऊ शकत नाही, तो काही कायदेशीर गुन्हा नाही किंवा एखादा आपल्याशी अशिष्ट वागला म्हणून आपण त्याच्यावर हल्लाही करू शकत नाही। If a burglar
breaks into my house and I knock him down, the law will acquit me. And if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. जर एखादा दरोडेखोर घरफोडी करण्याच्या उद्देशाने माझ्या घरामध्ये आला आणि मी त्याला मारलं, तर कायद्यानुसार मी सुटून जाईल, कायदा मला सोडून देईल. जर त्याने मला शारीरिक हल्ला केला आणि मी त्या हल्ल्याचं प्रतिउत्तर म्हणून त्याच्यावर सुद्धा हल्ला केला आणि त्या हिंसेतून त्याला काही इजा झाली, तर त्यातूनही मी सुटेन. इट डज धिस बिकॉज द बर्गलर अँड माय assailant have broken quite definite commands of the law. आणि हे कशामुळे होईल? कारण माझ्यावर हल्ला करणारा व्यक्ती जो आहे तर त्याने काही कायद्याचं पालन केलेलं नाही, कायदा मोडलेला आहे. बट नो लीगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. परंतु जगातली अशी कोणतीही न्यायव्यवस्था नाही की जी अशिष्ट वागणाऱ्यांना दंड करत असते किंवा त्यासाठी हिंसेचं समर्थन करत असते. आणि अशिष्ट वागणे हा काही कायद्याने गुन्हा नाही. एखादा तुमच्याशी जर सौजन्यपूर्वक वागत नसेल तर तो काही गुन्हेगार नाही. अँड अवर सिम्पथी विथ द लिफ्ट मॅन, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आपण जरी त्या लिफ्ट मॅनचा सहानुभूतीपूर्वक विचार केला, त्याच्यासोबत जरी आपण विचाराने असलो, तरी त्याने केलेलं कार्य किंवा ही कृती जी आहे तर ती कायद्याने मान्य नाही. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scroll of their faces. हे होऊ शकत नाही. आपल्याला असं स्वातंत्र्य नाही. एखाद्याचं वागणं आवडत नाही म्हणून आपण त्याच्यावर शारीरिक हल्ला करू शकत नाही किंवा त्यांच्या बोलण्याचा सूर हा काहीसा उद्धट आहे म्हणूनही त्याच्यावर आपण हल्ला करू शकत नाही. किंवा तो रागावलेला दिसतो, त्याच्या चेहऱ्यावर रागावलेले हावभाव आहेत म्हणून तो आपल्याला आवडत नाही म्हणूनही आपण त्याला जोरदार ठोसे लगावू शकत नाही. अवर फिस्ट वुड नेवर बी आयडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. आणि असं जर झालं तर आपल्या शहरातील सगळे गटार जे आहेत तर ते रक्तांच्या पाटांनी वाहिले जातील आणि प्रत्येकजण एकमेकावर मुठी उगारून मारण्यासाठी तयार होईल. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट द व्हायलेंट रिटॅलिएशन. मी मला जसा वागेल तसा असभ्य राहीन किंवा हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून कायदा माझं संरक्षण करणार नाही. आय मे बी हॉटी और बुरिश अँड देअर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिईंग रिटर्न डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. अशा वागण्यासाठी, उद्धट वागण्यासाठी कोणतीही पेनल्टी, कोणताही दंड मला देण्याची आवश्यकता नसेल. फक्त एवढंच होईल की लोक मला उद्धट वागतो असे म्हणू शकतील, हा उद्धट वर्तनाचा आहे हे म्हणू शकतील. या व्यतिरिक्त इतर कोणीही माझं नुकसान करू शकत नाही किंवा त्याबद्दल मला कोणताही दंड सोसावा लागणार नाही. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. It does not recognize the laceration of our feelings as a case for compensation. मग कायदा मला प्लीज म्हणण्यासाठी बंधन घालू शकत नाही. माझा आवाज हा त्या व्यक्तीला आवडावा अशाही प्रकारे मी काढू शकत नाही. ज्याप्रमाणे मी माझ्या मिशा काढाव्या की नाही, माझे केस रंगवावेत की नाही किंवा पाठीवर एखादी वेणी वाढवावी की नाही असं कायदा मला सांगत नाही, तसंच मला विनंती करायला, लोकांच्या भावना समजून घेण्याची जबरदस्तीसुद्धा कायदा करत नाही. देर इज नो अलावन्स फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. आणि कायद्याच्या दृष्टीनं
अशा भावना दुखावल्या जाण्याबद्दलचा नुकसान भरपाईचा खटला सुद्धा होत नसतो आणि अशा प्रकरणात झालेली जी नैतिक आणि बौद्धिक हानी आहे तर त्याची कोणतीही भरपाई कायद्याने मिळत नसते. This does not mean that the damages are negligible. It is probable that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins for which he could have got a legal redress. याचा अर्थ असा नाही की हे जे काही नुकसान आहे तर ते किरकोळ आहे किंवा नगण्य आहे, दुर्लक्ष करण्याजोगं आहे. जो लिफ्टमन आहे कमालीचा दुखावला गेला आहे, त्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्याच्या दृष्टीने जो ऑफिसर आहे, जो अशिष्ट वर्तणूक केलेली आहे त्यानं, तर त्याच्या सामाजिक स्तराची केलेली ती अवहेलना होती. जणू काही एखाद्याला लाथ मारावी पायाच्या समोरच्या भागावर, शिन्सवर, तर कदाचित त्याला तितके दुःख झाले नसते आणि कायदेशीर कारवाईने त्याचे निवारण सुद्धा झालं असतं. The pain of a kick on the shins soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. म्हणजे एखाद्याला लात मारण्याने झालेली वेदना आहे तर ती वेदना काही काळाने नाहीशी होईल, परंतु आपल्या स्वाभिमानाला पोहोचलेली जी ठेच आहे, अभिमानाला पोहोचलेली ठेच आहे, तर ती ठेच आपला पूर्ण दिवस खराब करू शकते. I can imagine that liftman denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour, and visiting his wife and evening as the only way of restoring his equilibrium. आपण कल्पना करू शकतो की जो अवहेलना करणारा व्यक्ती आहे, ज्याला लिफ्टमनने बाहेर फेकून दिलं होतं, त्याच्या प्रत्युत्तराची किंमत त्याला मोजावी लागल्याबद्दल लिफ्टमनचे पुढील अनेक तास तो तसाच विचार करत राहिला असणार. आणि जेव्हा घरी तो संध्याकाळी पोहोचला तेव्हा त्याने पत्नीकडे व्यक्त होऊन आपली मनस्थिती पूर्ववत करण्याचा, त्याने मानसिक संतुलन मिळवण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केलेला असेल. For there are few things more catching than bad temper and bad manners. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man, Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. लेखकाने या ठिकाणी सर अँथोनी ॲब्सोल्यूट याबद्दलचा शेरिडन यांच्या कॉमेडीमधील द रायव्हल्स या 1775 मध्ये प्रकाशित झालेल्या कॉमेडीतील एक प्रसंग या ठिकाणी उद्धृत केलेला आहे. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. वाईट मनस्थिती आणि वाईट वर्तणूक या गोष्टींचा संसर्ग खूप सहजपणे होत असतो. या गोष्टींची लागण खूप सहजपणे होते. जेव्हा सर अँथनी ॲब्सोल्यूटने कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावलं तेव्हा कॅप्टनने बाहेर जाऊन त्याच्या माणसाला फॅगला धमकावलं आणि फॅगने खाली जाऊन तरुण नोकराला लात मारली. ज्याने लिफ्टमनला नुसते टॉप म्हणले तोही कदाचित त्याच्या मालकावरचा राग व्यक्त करीत होता, किंवा ज्याने त्याला गुड मॉर्निंग म्हणले नव्हते कारण त्याला त्याच्या बायकोनं नाश्त्याच्या वेळी सतावलं असेल, किंवा त्याच्या बायकोला स्वयंपाकिनीने उद्धटपणाने बोललेली असेल, किंवा तिला मोलकरणीने उलट उत्तर दिलं असेल. तर अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्याकडून वाईट वर्तन घडवून घेऊ शकतात. म्हणून आपण समोरच्या व्यक्तीसोबत नेहमी वागताना सौजन्यशील वागण्याचा, नम्रतेने वागण्याचा प्रयत्न करावा. We infect the world with our ill humors, bad manners probably do more to poison the stream of general life than all the crimes in the calendar. For one wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under a shadow of morose temper. But all the same, the law cannot become the guardian of our private manners. No decalogue
could cover the vast area of offenses, and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our moods and manners. आपण जेव्हा अशिष्ट वागत असतो तेव्हा आपण स्वतःच नाही तर आपल्या आजूबाजूचं नुकसान करत असतो, कारण आपल्या गैरवर्तनानं बाजूचं वातावरण दूषित होत असतं किंवा दैनंदिन अशा वागण्यामुळं जो जीवन प्रवाह आहे तर तो गढूळ करण्यात सगळ्यात जास्त अशा अशिष्ट वागणाऱ्यांची संख्या असते. कोर्टाच्या खटल्यातील गुन्ह्यांच्या यादीपेक्षा या गैरवर्तनाचा वाटा जास्त असावा असं लेखकाला वाटतं. एरवी सुसंस्कृत असणाऱ्या नवऱ्याकडून होणारी शारीरिक हिंसा जेव्हा एखादी महिला सहन करते तेव्हा इतर शेकडो महिला संतापी स्वभावाच्या छायेखाली हौतात्म्याचे जीवन जगत असतात. तरी देखील कायदा हा आपल्या खाजगी आयुष्यातील शिष्टाचारावर, सभ्यतेवर एक संरक्षक कवच होऊ शकत नाही. कोणत्याही धर्मग्रंथात अशा अनेक अपराधांचा अंतर्भाव होऊ शकत नाही आणि कोणतेही न्यायालय आपली सामाजिक, सांस्कृतिक किंवा आपली भाषा, आपलं अशिष्ट वर्तन आणि आपली मनस्थिती यावर नियंत्रण ठेवील असा कायदा अंमलात आणू शकत नाही. म्हणून होता होईल तेवढं आपण दुर्वर्तन, गैरवर्तन, अशिष्ट वागणं टाळण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा.